रावसाहेब दानवे समर्थक डॉक्टर कल्याण काळे समर्थक यांच्यात विकास मुद्द्यावर रंगली थिगळखेड चर्चा। थिगळखेडा येथे रावसाहेब दानवे यांचे समर्थक आणि डॉक्टर कल्याण काळे यांचे समर्थक यांच्यात विकास कामाबाबत पत्रकार परिषद झाली। जोरदार आरोप प्रत्यारोप पाहूया सविस्तर बातमी। आपल्या गावात सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे विकास कामामध्ये, तर त्याच्यामध्ये जलजीवन मधून चालू झालेली आणि सगळं गाव त्याचं पाणी येत आहे। हे सगळ्यात मोठं काम आहे 1.25 कोटीचं। त्याच्यानंतर 1.5 कोटीचं गावठाण फिलरची मंजुरी आहे, 1 महिन्यात काम चालू होणार आहे। त्याच्यानंतर 40 लाखाचे सभागृह बांधलेले आहे गावामध्ये। जवळपास मागच्या 10 वर्षात 4 कोटी समाजाला, सगळ्या समाजाला सभागृह दिलेत, सिमेंट रस्ते दिलेत। आता जे म्हणले रस्त्याने हे पडलेत ते रस्ता आता जाऊन पास तुम्ही जाण, तुम्ही पत्रकार त्याची शूटिंग घेऊन जाता की डांबरी रस्ता आहे की नाही आहे म्हणून। डांबरीवर झालं ती याला दुर्दैव आहे। आणि जर सरकारच्या दबावाखाली जर तुम्ही म्हणत असेल की दबाव टाकून काम करते, तर मग जे लोक अजित पवारवर दबाव टाकू शकते, अशोक चव्हाणवर दबाव टाकू शकते, जे काय स्थानिकच्या 2 कार्यकर्त्या दबावणी टाकू शकत का? तसं काही नसतं। दबाव गिबाव कोणी टाकत नाही। ही लोकशाही आहे आणि सरकार लोकशाही पद्धतीनेच काम करते। आदरणीय रावसाहेब पाटील दानवे दादांनी या गरजा कशाला स्वतःचेच घेऊन स्वतःला जीव घालणं चाललंय। काय गरजा या गरजा म्हणते त्याला? हा, कोणत्या गरजा भागू राहिले तुम्ही? त्याच्यातून 18% GST कट करू राहिले आणि खाऊ घालू राहिले आम्हाला। हे कोणत्या समाधानी गोष्टी? हा, शेतकऱ्याच्या खताला GST, तुमच्या दुधाला GST। अरे मी म्हणतो पोरगा पैदा झाला त्याला सुद्धा GST आहे। हा, कोणत्या गोष्टीचे समाधानी बिलकुल नाही आम्ही या गोष्टीला। राहिला मणिपूरमध्ये हल्ला झाला, त्याला एखाद्या नेत्यानं त्याला पाठिंबा, हा, त्याच्यानंतर इथं आंतरसालाटीला आरक्षण झालं, बोलले आपले रावसाहेब पाटील दानवे खासदार होते, एखादा शब्द द्यायचा तिथे जाऊन होती एखादी मुलाखत की बाबा हो आपल्याला भेटणं आरक्षण येते, आम्हाला तर आहेच तसं। पण हे बाकीचे ओपन कास्टचे लोक आहेत त्याला आहे का कोणत्या गोष्टीचे? राहिला रस्त्याचा विषय, रस्ता झाला, अहो गावामध्ये 5 वेळेस पडलो मी रस्त्यानं गाडी जाता जाता। पेंटर काम करतो मी, तर जातावळच गाडी घेऊन चालू तर माणसं 3 जण पडलो आम्ही, म्हणून आता दवाखान्यात गेलो। बीजेपी सरकार सत्तेत आहे तर रस्त्याचे काम होत गेली, माघारीच बिलं काढून घेत। हा, माघारी बिलं काढतात आणि कोणत्या गोष्टीला समाधानी असमाधानी आम्ही। राष्ट्रपती घटनेचं एक असं पद आहे की त्या पदाला खुर्ची सोडून कुठेही कोणत्याही पक्षाचा फॉर्म भरला जातात नाही। मोदी साहेबांना आता त्यांचा जो फॉर्म दाखल केला तर त्या ठिकाणी त्यांना दबाव टाकून राष्ट्रपतीला सुद्धा हजर केलं होतं, तर त्या ठिकाणी लोकशाही उरलीच नाही। तुम्हाला सांगतो आता भाजपवाले काय सांगू राहिले की जर काँग्रेस निवडून आलं तर पाकिस्तानमध्ये फटाके फुटणार आहे। पाकिस्तानमध्ये फटाके फुटणार हे फक्त आता भाजपला म्हणजे या लोकांना कसं तरी म्हणजे भूल तापाला बळी पाडून इकडे मॅनेज करायचंय। पण बाकीच्या देशामध्ये जर काँग्रेस निवडून आली तर बाकीच्या देशात फटाके फुटणार आहे। याचं कारण असं आहे की भारतात लोकशाही राहिली नाही, सगळी हुकुमशाही चालू आहे। त्याच्यामुळं आता मोदी साहेबाचं जे 10 वर्ष होतं ठीक आहे, 70 वर्षामध्ये 65 वर्षामध्ये काँग्रेसनं विकास केला नाही। आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते हे आम्हाला भी मान्य नाही, पण त्याला धडा शिकवायसाठी या सुज्ञ जनतेने काय केलं, 10 वर्ष यायला दिलं। पण 10 वर्षात एवढं खोटं बोलले, मला फक्त 100 दिवस द्या म्हणे, तुम्ही 3 महिने द्या म्हणे। मी काय करेन म्हणे, काळं धन आहे ते वापस आणीन, प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये टाकीन, 2022 पर्यंत देश पूर्ण सुजलम सुफलम करीन, सगळ्याला घरकुल देईन। अहो तुम्हाला सांगतो कुठलाही विकास नाही। आणि सर्वसामान्य जनता सांगतो मला 6,000 रुपये देऊ राहिले, 28% GST या शेती उपयोगी साहित्यावर लागतो, 28% GST। या निवडणुकीत मराठा आरक्षणावर कुठलाही परिणाम होणार नाही। नंबर 1 कारण 1900 सिद्धूनं सांगितलं की बाबा भ्रष्टाचार भानगडी GSTचं। 1984ला राजीव गांधी या देशाचे पंतप्रधान होते, त्यांनी सांगितलं की वरून आम्ही 1 रुपया दिला तर खाली फक्त 14 पैसे जाते, 84 पैसे गायब होते। म्हणजे आपण 100 रुपये दिले तर खाली फक्त 14 रुपये जाते, हे राजीव गांधींनी स्वतः सांगितलं। त्याच्यानंतर मोदीजी काय सांगतात की आम्ही 2,000 रुपये खाली दिले तर सारे DBTच्या माध्यमातून जसे तसे जाते। प्रोत्साहनपर अनुदान दिलं तर 50,000 तिथं जाते। देवेंद्र फडणवीसनं 1.5 लाखाची कर्जमाफी योजना दिली, पूर्ण शेतकऱ्याच्या खात्यात देते। हे सांगणारे नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकास सांगतात। त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी 58 मोर्चे निघले, अण्णासाहेब पाटील यांनी मोर्चा काढला। 1882ला अण्णासाहेब पाटील यांनी
मंत्रालयावर मोर्चा काढला, काँग्रेस सरकारला सांगितलं की मी उद्या आत्महत्या करणार आहे, याचं काहीतरी करा. त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी दखल घेतली नाही. दुसऱ्या दिवशी अण्णासाहेब जे पाटील आहेत त्यांनी आत्महत्या केली, त्याची साधी दखलही कोणा घेतली नाही. त्यानंतर याच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून SC असन, OBC असन 10 लाखाचं जे काही अनुदान आहे, लाखो लोकांना या महाराष्ट्रात भेटलेलं ही खऱ्या अर्थानं मोदी सरकारची याच्यात नंतर भाजप सरकारची गॅरंटी आहे, हे मी या ठिकाणी सांगतो. आणि आरक्षण आता मनोज जरांगे पाटलाला आम्ही इथंच होतो आंदोलन करायला, सारे होते, सारे ज्याच्या त्याच्या पक्षाचे काम करवले. अरे हा मनोज जरांगेनं असं सांगितलं का याला पाडा त्याला निवडून आला, असं सांगितलेलं नाही. त्यांनीच पक्षाचं जे काम करणार ते काम करणार आहे. दुसरं महत्वाचा मुद्दा, ओबीसीचे लोक आहेत, ज्या 37 लाखच्या नोंदी सापडल्या, भाजप सरकारनं त्या साऱ्याला दिला. आमखेडला त्या ठिकाणी ओबीसी निघलं, त्याच्यानंतर राजूरला ओबीसी निघलं. भाजप सरकारचे 1882ला 2 खासदार होते. त्यावेळेस काँग्रेसवाले काय म्हणतात, जिस DMA खेळ नाही सरकार चालना खेळ नाही, दिल्लीत सरकार चालवणार कोण, ज्याचे खासदार 2, अशा पद्धतीने हिनवण्यात आलं. बरोबर आहे का नाही? आज 300 पार झाले, आता 400 पार होणार आहे का? मग आता सिद्धू भाऊ म्हणतो की EMA याच्या हातात आहे. मग 60 वर्ष काय ना सरकार स्थापन केलं काँग्रेसनं, तेव्हा याच्या हातात होतं खोटेवार. हे ध्यानात घ्या, हे निवडणूक आयोगाचा प्रश्न. जर UMA याच्या हातात असतं तर दिवसा उन्हातानाचे फिरले असते का, आणि रात्रंदिवस फिरले असते का? हे ध्यानात घ्या, लक्षात घ्या. त्यावेळेस त्यांचा निसर्ग पराभव झाला होता. त्यांच्या मतदारसंघातूनच घोषित त्यांच्या जरा तिथल्या लोकांनी त्यांच्या विरोधात कौल दिला होता. पण यावेळेस त्यांना पश्चाताप झाला त्या गोष्टीचा, की आपल्याला त्याच्यानंतर 20 वर्ष ते सहन करावं लागलं होतं. यावेळेस पूर्ण त्यांचा जे संभाजीनगरच्या ज्या 3 विधानसभा आहे त्या ठिकाणाहून त्यांना लीड मिळणारे, मताधिक्य मिळणारे, आणि आपल्या परिसरात सुद्धा त्यांना चांगलं मताधिक्य मिळणार आहे. कारण या आदरणीय केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्यावर जरी समजा या ठिकाणची जनता थोडी नाराज नसली, कारण त्यांचे नातेसंबंध आणि सगळे संबंध, पण मोदीच्या कामावर पूर्ण जनता नाराज आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी त्या आदरणीय केंद्रीय रावसाहेब पाटील दानवे साहेबांना त्या मोदीच्या कामामुळं बराच फटका त्या ठिकाणी बसणार आहे, आणि काळे साहेबाचा विजय या ठिकाणी निश्चित मानला.